शेजाऱ्याने तुमच्या जमिनीचा काही भाग कब्जात घेतलाय, सीमारेषेवर वाद सुरू आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत हक्काची जमीन परत मिळवण्याची पूर्ण सरकारी व कायदेशीर प्रक्रिया। महाराष्ट्रात जमीन ताबा, सीमारेषा आणि मोजणी संबंधी वाद मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। जुनी मोजणी, पिकांची फेरबदल, खूणदर्शक नष्ट होणे किंवा जाणून बसून अतिक्रमण अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना उशिरा लक्षात येते की आपल्या जमिनीचा तुकडा शेजाऱ्याकडे गेला आहे। तुम्हाला ताबा गेल्याचा संशय आला तर सर्वात पहिले स्थानिक तलाठी कार्यालयात लेखी तक्रार दाखल करा। तक्रारीत स्पष्ट नमूद करा: सर्वे गट नंबर, मूळ सीमारेषा, किती जमीन कब्जात गेल्याचा अंदाज, दोन्ही शेतीची सीमा व तपशील। तक्रार मिळाल्यानंतर तलाठी प्राथमिक पाहणी करतो आणि दोन्ही पक्षांना जागेवर बोलावतो। वाद सुटण्यासाठी अधिकृत मोजणी अत्यंत गरजेची असते, म्हणून पुढील पायरी म्हणजे तहसील कार्यालयात मोजणीसाठी अर्ज। आधुनिक DGPS किंवा ETS मशीनच्या मदतीने अधिकृत मोजणी अधिकारी अचूक सीमारेषा ठरवतात, किती जमीन कोणाकडे गेली याचा अहवाल तयार करतात आणि हा मोजणी अहवालच पुढील निर्णयाचा मुख्य आधार असतो। जर मोजणी अहवालात जमीन तुमच्या ताब्यातून गेल्याचे सिद्ध झाले तर तुम्ही तहसीलदारांकडे जमीन परत मिळवण्यासाठी आदेशाचा अर्ज करू शकता। तहसीलदार दोन्ही बाजूंचे निवेदन ऐकतात, मोजणी अहवाल तपासतात आणि चुकीने ताब्यात गेलेली जमीन परत देण्याचा आदेश देऊ शकतात। तहसीलदाराचा आदेश मिळाल्यानंतर मंडळाधिकारी, तलाठी आणि आवश्यकता असेल तर पोलिसांच्या उपस्थितीत जमीन मूळ मालकाला परत दिली जाते, नवीन सीमारेषा निश्चित केली जाते, खूणदर्शक किंवा खांब बसवले जातात आणि अधिकृतरित्या ताबा हस्तांतरित होतो। जर शेजारी आदेश मानण्यास नकार देत असेल तर सक्तीची अंमलबजावणी केली जाऊ शकते। जर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असेल किंवा तहसील कार्यालयाचा निर्णय अपुरा वाटत असेल तर शेतकरी नागरी न्यायालयात अतिक्रमण विरोधातील दावा दाखल करू शकतो। न्यायालय खालील गोष्टींच्या आधारे अंतिम आदेश देते: मोजणी अहवाल, जमीन कागदपत्रे, मालकी नोंद आणि हक्काची जमीन परत मिळवून देते। तर लक्षात ठेवा, वेळेवर तक्रार, अचूक मोजणी आणि कायदेशीर पाठपुरावा केल्यास तुमची हक्काची जमीन नक्की परत मिळवू शकते। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ग्रामीण, शेतकरी आणि जमीन मालकांसाठी ही माहिती जरूर पुढे पाठवा।